तिचा पंतप्रधान आपल्या देशाला मिळाला आहे आणि निश्चितच देशाचं उज्ज्वल भवितव्य आहे। आता म्हणजे सर असं म्हणणं खरं तर वावगं ठरणार नाही की आजकाल सगळीचकडे असं होतंय की अच्छे दिन आलेले नाहीयेत, पण माझ्या मते जर आपण थोडासा विचार केला आणि जर थोडासा पेशन्स ठेवला तर अच्छे दिन नक्कीच येतील, कारण मोदींनी काही आश्वासनं दिली आहेत आणि ते थोडासा वेळ लागणार आहे। मला एक सांगा की आता ह्या सगळ्या, आता मी काही कुठला राजकीय पक्षावर बोलणारा माणूस नाही, मला त्याच्याशी घेणं देणं नाही आणि तो आपला विषयही नाही। विश्वाशी माझे घर, मला फक्त एकच म्हणायचंय की आताशे हातामध्ये येऊन मला वाटतं वर्ष पण झालं नसावं, एक वर्षामध्ये जेवढं जमता येईल तेवढं त्यांनी केलंय। आता लवकरच संसाराला लागलेल्या माणसांना 4 भांडी गोळा करता येतात का लवकर, एक वर्षात घर घेता येतं का? मग हे जे घरच आहे, एवढं मोठं घर चालवणं सोपं काम नाही। आणि आता एकदम एवढ्या योजना आणणं, एवढ्या सगळ्या कार्यान्वित करणं हे एका माणसाला तितकं शक्य नाही। त्यांनी ज्या पद्धतीने टीम राबवलेली आहे, आणि आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की ही टीम ही राष्ट्रहितवादी असावी, ही भ्रष्टाचारी नसावी। आणि आपण चेहरे जरी पडले, आमच्याकडे ज्योतिषशास्त्रामध्ये चेहऱ्यांचा सुद्धा अभ्यास केला जातो, त्यानुसार बघाल तर आता असणार काही भ्रष्ट लोकही असतील, परंतु बरेचसे चेहरे हे तुम्हाला, आणि त्यातले बरेचसे ब्रह्मचारी वाटतात, परंतु बऱ्याच लोकांनी तोंडाचं ताळतंत्र सोडलेलं पण दिसते। म्हणजे कोणी काही बोलतंय, कोणी काही बोलतंय, पण ह्या सगळ्या गोष्टींमुळे नरेंद्र मोदीजींना त्रास होण्यामागचं दुसरं कारण त्यांना 7.5 चालू आहे। आणि त्यामुळं देश चांगला चालवत असताना आपल्या देशाच्या मातीला असलेला हा जो गुणधर्म आहे भाऊबंदकीचा, हा वास्तुशास्त्रानुसार आलेला, तो मात्र निश्चित त्रासदायक ठरेल। परंतु हळूहळू नरेंद्र मोदीच्या प्रगतीच्या योजना आणतील, त्यामुळे वेगवेगळे डोंगर फोडले जातील, रस्ते होतील, अमुक तमुक, याच्यातनं निश्चितच भारताची भौगोलिक स्थिती बदलेल। बरोबर, म्हणजे कुठेतरी आपली जी भारताची विस्कटलेली घडी आहे ते कुठेतरी आपले पंतप्रधान मोदी जे आहेत ते खरं तर पुन्हा एकदा सुकर करण्याच्या मार्गावर आहेत। आपल्यासाठी पुण्यावरून चंद्रकांत यांचा फोन आलाय। चंद्रकांत, तुमचा काय प्रश्न आहे? हॅलो, हा बोला। नमस्कार, बोला। हा नमस्कार, माझं नाव चंद्रकांत। हा बोला। माझ्या मुलीची जन्मतारीख 11 सप्टेंबर 1983। बरं, 11 सप्टेंबर 1983 रात्री 11:32 जन्म आहे। 11:30 1:32 1:32 हा, आणि जन्म ठिकाण आहे पुणे। अच्छा, तुम्ही 11:09:83 सांगितली मला, रात्री 1:32 म्हणजे 10 तारखेच्या रात्री, म्हणजे 31 तारीख अशी सांगितली, बरोबर आहे? 11 तारीख म्हणतायत, म्हणजे 10ची रात्र, 10ची तारीख, 10 तारखेची रात्र। बरं, तुमचा प्रश्न काय सांगा? हा, माझ्या मुलीच्या लग्नाचं मी पाहतोय, आणि सेकंड मॅरेज, पहिलं हे झालेलं आहे। तर त्याचा योग विचारायचा होता माहिती। बर, तुळ रास आहे मुलीची, माहिती आहे का तुम्हाला? हा, तुळ रास माहिती आहे। हा, आणि कालसर्प योग आहे पत्रिकेमध्ये, आणि तुळ रास आहे। तुळ राशीला निश्चितच 7.7 चालू आहे, त्यामुळे 7.7 मध्ये बऱ्या वाईट घटना घडतात। जसं मगाशी मी एक उल्लेख केला होता की सप्तम स्थानावर शनीची दृष्टी असेल किंवा कोणताही पापग्रह असेल तर त्या व्यक्तीची 2 विवाह होतात, किंवा विवाह होत नाही, किंवा विवाह ठरण्यात अडथळे येतात, किंवा विवाह होऊन सुखी होत नाही। आता ह्या मुलीच्या पत्रिकेमध्ये तुळ रास असून सुद्धा तिला कालसर्प योग तर आहेच आहे, पण त्याचबरोबर हिच्या पत्रिकेवरती असलेली सप्तमाची दृष्टी आणि सप्तम स्थानामध्ये असलेलं नेपच्यून याची स्थिती जर बघितली आणि त्याबरोबर असलेल्या शनिचंद्राची स्थिती बघितली तर मुलीला मानसिक त्रास करून घ्यायची सवय आहे। त्यामुळे तिने स्वतःच्या स्वभावावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे, कारण तुळ राशीचे लोक फार तुळतुळ करायला लावतात, त्यातच त्यांना चालू असलेली 7.7 आणि त्यात ह्या सगळ्या सप्तम स्थानातल्या खराब स्थिती, यामुळे निश्चितच स्वतःच्या स्वभावामुळे माणसाला त्रास होतो, तसं त्रास उद्भवेल यासाठी उजव्या हाताच्या करंगळीमध्ये चांदीमध्ये बसरा मोती वापरणं गरजेचं आहे। आणि यापूर्वी विवाह करण्याची थोडी घाई झाली, वयाच्या 29 नंतर जर विवाह झाला असता तर निश्चितच तो घटस्फोटित झाला नसता। आता त्यामुळे तो लवकर झाल्यामुळे ती वेळ आलेली आहे। 2015 मध्ये मुलीचा विवाह सेकंड मॅरेज होऊन जाईल, चिंता करण्याचं काही कारण वाटत नाही, असं आहे एकंदरीत। आणि कोणचं रत्न जे मी वापरायला सांगितलं ना, यासाठी तुम्हा सर्वांसाठी आम्ही मध्ये संधी उपलब्ध करून दिली होती पुण्यामध्ये, अतिशय सुंदर पद्धतीने त्याला लोकांनी रिस्पॉन्स दिलेला आहे। काय करतोय आपण की लोकांना रत्न सांगतोय, रत्नांचं महत्त्व। आपला जो रत्न महोत्सव जो आहे त्याच विषयी आपण बोलणार आहोत, पण खरं तर आता आपल्याकडे थोडासा वेळ कमी, आपल्याला एक छोटासा ब्रेक घ्यावा लागतोय। तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र कॉलिंग। ब्रेक नंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आजचा आपला विषय आहे वास्तुशास्त्र तुमच्या सुखासाठी, आणि विषय आज आपल्याला मार्गदर्शन करतायत वास्तुतज्ञ आनंद पिंपळकर। आपल्यासाठी पुण्यावरून ॲडव्होकेट सचिन पठारे यांचा फोन आलाय, ते त्यांचा अनुभव जो आहे तो सरांविषयी शेअर करतायत। सचिनजी बोला। हॅलो, हा नमस्कार, बोला। बोला। नमस्कार गुरुजी, नमस्कार। नमस्कार।
आज आपल्याला टीव्हीवर मी तसं अनेकदा पाहतो, प्रत्यक्षातही भेटतो. खरं सांगायचं तर गुरुजी आमचे मित्र आहेत. नमस्कार गुरुजी. परंतु गुरुजींच्या बद्दल मला आज बोलण्याची संधी मिळाली त्याच्यासाठी मी खूप आपला साम टीव्हीचा आभारी आहे. धन्यवाद. गुरुजी आमच्या भागात गुरुजींचं फार मोठं सामाजिक कार्य सुद्धा आहे. मी सामाजिक क्षेत्रात काम करत असताना अनेक वेळा अडचणी आल्यानंतर गुरुजींकडे जाऊन आम्ही बसतो आणि गुरुजींचं मार्गदर्शन घेतो. त्याचप्रमाणे गुरुजींकडे राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातले प्रशासकीय अधिकारी असे भरपूर मंडळी येत असतात. ह्यांना सर्वांना गुरुजी एंटरटेन करतात, ह्यात काही मला विशेष वाटत नाही. परंतु सर्वसामान्य लोकांचं आणि आमच्या भागातील महाराष्ट्रातून महिला भगिनी आणि जे बांधव येतात त्यांना सर ज्या प्रकारे एंटरटेन करतात गुरुजी, ते पाहून मला फार आनंद वाटतो. आणि सरांबरोबर राहण्याचं बोलण्याचं आम्हाला भाग्य लाभलं असं खूप खूप अभिमानाची गोष्ट आहे. कारण की सर आणि आम्ही गुरुजी आणि आम्ही मित्र आहोत, लहानपणापासून बरोबर आहोत. आणि आज खराडी सारख्या चंदनगर सारख्या भागात सरांमुळे एवढ्या प्रमाणावरती लोक येतात, सरांचं मार्गदर्शन घेतात. ती निश्चितच माझ्यासाठी आमच्या पुणेकरांसाठी अतिशय आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. बरोबर. हॅलो बोला. आणि सरांनी जे माझ्याही आयुष्यात मलाही खूप मार्गदर्शन केलं. आज मी वकिली क्षेत्रात काम करतो. कदाचित सरांनी मला मार्गदर्शन केलं नसतं तर मी वकील झालो नसतो. सरांनी मला सांगितलं होतं की बाबा तुझ्या भविष्यात योग आहे वकील होण्याचा आणि तू त्या दिशेने वाटचाल कर. त्यामुळे सरांच्या मार्गदर्शनामुळे मी खरं तर लॉला ऍडमिशन घेतलं आणि आज वकील म्हणून सामाजिक कार्यामध्ये. धन्यवाद सचिनजी. खूपच छान अनुभव तुम्ही खरं तर इथे शेअर केलेला आहे की जसं आपण नेहमी म्हणतो की सर योग्य मार्गदर्शन गरजेचं असतं प्रत्येक माणसासाठी. आमच्या भागातलं हे एक खूप नामांकित प्रस्थ आहे ॲडव्होकेट सचिन पठारे. वयाने जरी लहान असले तरी त्यांचं सामाजिक कार्य फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि यांचे अनेक लोक माझ्याकडे येतात, ते घेऊन येतात सामाजिक कार्यकर्ते असल्यामुळे. आणि एकंदरीतच स्थानिक मंडळींचं असलेलं पाठबळ आणि त्यांचं मिळणारं प्रेम याच्या जीवावरतीच आपण प्रगती करू शकतो. आपण असं म्हणतो की माणूस सगळीकडे असतो, जिथं पिकतं तिथं विकत नाही असं म्हणतो. पण माझ्या बाबतीत वेगळा अनुभव आहे. आमच्या तिथं हे पिकतं पण तिथं ते विकलं पण जातं. आय मीन टू से मला असं म्हणायचं आहे की माझ्या गावातल्या लोकांचा माझ्यावरती अत्यंत प्रेम आहे. पुणेकरांचं, चंदननगरच्या सगळ्या लोकांचं माझ्यावर अत्यंत प्रेम आहे. आणि सगळ्यांनी मला जो पाठिंबा दिलेला आहे आणि मला माझ्या शास्त्राला, माझ्या वास्तुशास्त्राला पुढे आणण्यासाठी सचिन पठारे असतील किंवा बापूसाहेब पठारे असतील किंवा त्या भागातले सर्व मंडळी असतील, ही बऱ्यापैकी मला मदत करतात आणि खरोखरच मी आपणा सर्वांचा आभारी आहे. बरं सर, एक प्रदर्शन आणि त्याचबरोबरीने रत्न महोत्सव असं तुम्ही भरवणार आहात, तर पुणे, नाशिक आणि मुंबई असं तिन्ही ठिकाणी आहे. बरोबर. कसं केलंय की आता जसं आपण सांगितलं की लोक माझ्याकडे येतात पत्रिका घेऊन आणि त्याला आपण एक सबस्टिट्यूट, एक उपाय देतो. पण उपाय करणं, उपास करणं किंवा ह्या गोष्टी करणं बऱ्याच वेळा थोडंसं अवघड जातं. त्यामुळे एखादं रत्न धारण केल्यानंतर सुद्धा बऱ्याचशा गोष्टी या सकारात्मक होतात. परंतु लोकांना प्रॉपर रत्नांचं मार्गदर्शन करणारी लोक नसतात. एक तर रेडीमेड अंगठ्या करून विकणारी लोक आहेत किंवा 2 रुपयाचे खडे 10 रुपयाला विकणारे आहेत. त्यामुळे फक्त रत्नविषयक मार्गदर्शन करण्याच्या हेतून ही डोक्यात कल्पना आली की बुवा आपण रत्नाचं फक्त मार्गदर्शन का करू नये. कारण लोक आता पत्रिका घेऊन आले तर मला तेवढं पॉसिबल होत नाही एवढं पत्रिकेचं, कारण एक पत्रिका बघायला किमान 1 तासभर तरी लागतो. परंतु रत्नाविषयक मार्गदर्शन करताना आम्ही काय करतो, आता पहा 15 फेब्रुवारीला मुंबई म्हणजे ठाण्यामध्ये आपण रत्नविषयक प्रदर्शन महोत्सव करतोय. पण तत्पूर्वी तुम्हाला काय करायला लागणार आहे की ज्यांना माझ्याकडून, म्हणजे त्यावेळेस मी स्वतः असणार आहे, फक्त त्याला तुमची नाव नोंदणी करणं गरजेचं आहे. नाव नोंदणी करताना एक थोडीशी फी ठेवलेली आहे, नीट समजून घ्या. ती फी मला मिळणार नाहीये. ती फी जर तुम्ही ते रत्न घेतलं तर त्या रत्नांमधनं ती कमी होणार आहे, त्यामुळे ती फी बुडणार नाहीये, चिंता करण्याचं कारण नाही. परंतु मग जो विनाकारण टाइमपास होतो लोकांचा की गर्दी जमा होते आणि मग काय बिनकामाचं. सर, एक छोटंसं करेक्शन आहे, आपली 1 फेब्रुवारी अशी तारीख आहे. 1 फेब्रुवारी ही प्रदर्शनाची तारीख आहे मुंबईची. त्या ठिकाणी नाव नोंदणी करायची आणि 15 तारखेला रत्न महोत्सव आहे. म्हणजे 1 तारखेला मी नसणार आहे, लक्षात घ्या. ठाण्यामध्ये 1 फेब्रुवारी 2015ला म्हणजे रविवारी सकाळी 10 ते रात्री 8 वाजता विश्वजित हॉल 3 पेट्रोल पंप ठाणे पश्चिम या ठिकाणी आनंदी वास्तूच्या वस्तूंचं प्रदर्शन आहे. आणि त्या ठिकाणी तुम्हाला मला भेटायचं असेल तर तिथं असलेले किरपेकर, आणि नंबर तुम्हाला आहे 8983104581, खाली फोन नंबर येत आहेत, तर तुम्ही त्या नंबरवरती तुम्ही त्यांना संपर्क साधा. तुम्ही त्या दिवशी प्रदर्शनाला येऊ शकता
तुम्ही वस्तूही पाहू शकता आणि त्या दिवशी तुम्ही नाव नोंदणी करायची, तुमची जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्म ठिकाण तिथं द्यायचं. मग त्याची मी एक पत्रिका बनवणार, मी त्याचा माझ्या ऑफिसवरती अभ्यास करणार, त्याचं एक लेटर तयार करणार आणि ते सगळं घेऊन त्याच्याबरोबर बऱ्याच गोष्टी तुम्हाला मोफत मी माझ्याकडनं आठवण म्हणून अशी एक पिशवी तुमच्यासाठी बनवणार. आणि त्यासाठी सगळं शक्य नाही, तुम्ही फार मोठा रिस्पॉन्स मला देता, मला पुण्यातला अनुभव आहे, तर त्या हिशोबाने काही ठराविक लोकांनाच आपण एंट्री ठेवणार, कारण प्रत्येकाशी मी बोलणार पण आहे. परंतु हे करत असताना तुमच्या पत्रिकांचं मार्गदर्शन होणार नाही, त्यात फक्त रत्नविषयक मार्गदर्शन तुम्हाला होणार आहे. आणि 15 फेब्रुवारीला मी स्वतः तिथे असेन ठाण्यामध्ये आणि मी समोर समोर बसून तुमच्या पत्रिकेचं रत्नाचं विश्लेषण करणार, भविष्याचं नाही. दुसरी गोष्ट, पुण्यामध्ये सुद्धा रत्न महोत्सव यापूर्वी भरवला होता आणि पुन्हा एकदा रत्न महोत्सव आम्ही पुण्यामध्ये सुद्धा भरवतोय. तो 31 जानेवारी 2015 म्हणजे आता येणाऱ्या 31 तारखेला म्हणजे 31 जानेवारीला नामदेव शिंपी समाजाचा जो हॉल आहे कसबा पेठेमध्ये सातोटी पोलीस चौकीजवळ, त्या ठिकाणी तुम्हाला रत्न महोत्सवात त्या ठिकाणी सुद्धा प्रदर्शन आहे आणि दुसऱ्या दिवशी रत्न महोत्सव असा आयोजित केलेला आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला आधी नाव नोंदणी करण्याची गरजेची आहे. 8983065189 या नंबरवरती तुम्हाला आधी तुमचं नाव, पत्ता, फोन नंबर, त्याशिवाय तुमची जन्मतारीख, जन्मवेळ देऊन मग मी जसं तुम्हाला सांगितलं म्हणजे प्रत्येक ठिकाणची प्रक्रिया एकसारखीच आहे की मी आधी पत्रिका काढणार, मी आधी पाहणार, मी रत्न स्वतः निवडणार किंवा या व्यक्तीच्या त्या ग्रहांच्या स्थितीनुसार कुठल्या वजनाचं रत्न जर तुम्हाला हवा असेल तर ते तुम्ही घेऊ शकता, नको असेल तर नाही घेतलं तरी चालण्यासाठी सारखं आहे. याशिवाय म्हणजे प्रदर्शन पुण्यातलं 31 जानेवारीला हे लक्षात ठेवा, नामदेव शिंपी हॉल कसबा पेठ या ठिकाणी. आणि दुसरं एक प्रदर्शन आपण नाशिकला देखील आयोजित केलेलं आहे 8 फेब्रुवारीला. 8 फेब्रुवारी 2015 IMA इंडियन मेडिकल असोसिएशन शालिमार चौक नाशिक या ठिकाणी आपण प्रदर्शन आयोजित केले. परंतु या ठिकाणी रत्न महोत्सव नाही, पण त्या दिवशी तुम्हाला रत्नविषयक इंटरेस्ट असेल तर तुम्ही त्या दिवशी तिथे असलेल्या संयोजकांकडे तुमचा रत्न महोत्सवाचा तुम्ही देऊ शकता. आपण लवकरच नाशिकला घेऊ, पण सध्या पुणे आणि मुंबई म्हणजे ठाणे या ठिकाणी रत्न महोत्सव करतोय. आणि 1 फेब्रुवारीला असलेल्या प्रदर्शनामध्ये आपल्याला ठाण्यासाठी मुंबईसाठी नाव नोंदणी करावी लागणार आहे. लक्षात घ्या, 31 जानेवारी नामदेव शिंपी हॉल कसबा पेठ सातोटी पोलीस चौकीजवळ पुणे या ठिकाणी प्रदर्शन, दुसऱ्या दिवशी रत्न महोत्सव 1 तारखेला. 8 फेब्रुवारी 2015 IMA इंडियन मेडिकल असोसिएशन शालिमार चौक नाशिक या ठिकाणी प्रदर्शन आणि लवकरच तिथे रत्न महोत्सव भरूयात. आणि ठाण्यामध्ये 1 फेब्रुवारी 2015 रविवारी सकाळी 10 ते 8 विश्वजित हॉल 3 पेट्रोल पंपाजवळ ठाणे पश्चिम या ठिकाणी. आणि 15 फेब्रुवारीला ठाण्यात मी प्रत्यक्ष येऊन तुम्हाला रत्नाविषयक मार्गदर्शन करणार आहे. बरोबर. भारताची कुंडली कशी आहे याविषयी आपल्याला अधिक माहिती जाणून घ्यायची, पण आता आपण घेतो एक छोटासा ब्रेक. तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र कॉलिंग. ब्रेकनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहेत वास्तुतज्ञ आनंद पिंपळकर. आपल्यासाठी ठाण्यावरून फोन आलेला आहे मनीषा यांचा. मनीषा, तुमचा काय प्रश्न आहे? मनीषा, आवाज येतोय तुम्हाला? हा, येतोय. हा, बोला. प्रश्न विचारा तुमचा. हा, माझा प्रश्न आहे की माझ्या मिस्टरांच्या जॉब बद्दल विचारायचं आहे मला. मनीषा ताई, तुमच्या टीव्हीचा आवाज प्लीज कमी करू शकता थोडा मागचा? हा, माझ्या मिस्टरांच्या जॉब बद्दल विचारायचं आहे मला. हा, त्यांची जन्मतारीख आहे 27/11/76. वार आहे शनिवार. टाइम आहे सकाळी 9 वाजता. ठिकाण महाराष्ट्र बनेवाडी म्हणून आहे. बनेवाडी कुठं आलं? सातारा, सांगली, कराड, कोल्हापूर? कराड तिकडे मिरज तालुक्यामध्ये. मनीषा ताई, तुमच्या टीव्हीचा आवाज प्लीज कमी करा, कारण सरांना ऐकूच येत नाहीये नेमकं तुम्ही काय बोलताय ते. हा, केला कमी. मिरज तालुक्यामध्ये येतं. बर, आता काय प्रश्न आहे? तेच माझ्या मिस्टरांना जॉब प्रायव्हेट मध्ये आहे, परमनंट जॉब लागेल का ते विचारायचं तुम्हाला. मकर रास आहे त्यांची, माहिती आहे तुम्हाला? मिथून नाही ना? मिथून नाही, 27/11/1976 जन्मतारीख सांगितली तुम्ही. हा, 76 बरोबर आहे. 27/11/1976 वार सांगितला शनिवार, बरोबर आहे, सकाळी 9 वाजता. हा, बरोबर. तर त्यांची रास आहे ना मकर रास आहे, मिथून नाहीये. हा, लक्षात घ्या. मकर आहे का? मकर रास आहे. हा, त्यांची रास आहे मकर रास आणि धनिष्ठा नक्षत्र. आता तुम्ही एक काम करा, तो टीव्ही बंदच करून टाका म्हणजे ऐकू येईल तुम्हाला फोनवर.
इथे खूप डिस्टर्ब होतं त्याचं. मकर रास आणि धनिष्ठा नक्षत्र आहे आणि परमनंट जॉबचे चान्सेस फार कमी असतात मकर राशींच्या मंडळींना. एकतर सरकारी नोकरीचे योग असतात पत्रिकेमध्ये बऱ्यापैकी, परंतु ह्या पत्रिकेमध्ये बघितले तर खस्ता खाण्याचे खूप जास्ती योग आहेत पत्रिकेला. मकराचा स्वामी शनी असल्यामुळे प्रत्येक कामामध्ये लेट होतंय. मला असं वाटतंय की चांगल्या परमनंट नोकरीसाठी उजव्या हाताच्या करंगळी शेजारी बोटामध्ये एखादा जर हिरा वापरला 50 ते 75 सेंटचा, परंतु तो खूप जर महाग वाटला तुम्हाला, तर 8 कॅरेटचा अमेरिकन डायमंड किंवा झिरकॉन म्हणतात तो चांदीत वापरला तरी चालण्यासारखा आहे. परमनंट नोकरीचे जरी चान्सेस असे दिसत नसले तरी सुद्धा ज्या नोकऱ्या मिळतील त्या बराच काळपर्यंत टिकून राहण्याचं काम मात्र तो हिरा करू शकेल. नशिबामध्ये एक पुत्रयोग आहे, दीर्घायुत्व आहे. याशिवाय सध्या गुरुची महादशा सुरू आहे. 1983 ते 2001 हा खराब काळ होता, परंतु आता साधारणपणे 2017 पर्यंत काळ एवढा फार छान नाहीये, पण त्यानंतर मात्र आयुष्याची घडी नियमित बसण्यासारखी आहे. एक कडुनिंबाचं झाड लावायला सांगा त्यांना, कुठेही जगाच्या पाठीवरती एखादं कडुनिंबाचं झाड लावा. एकापेक्षा किती जास्ती कडुनिंबाची झाडं लावली तरी चालतील. याशिवाय पनीरचं दान करायला सांगा. पनीर, घट्ट दूध, पनीर, बासुंदी किंवा दुधापासून जे पदार्थ घट्ट बनतात, खवा वगैरे, या गोष्टींचं दान करायला सांगा त्यांना. याशिवाय बेवारशी कुत्री असतात, त्यांना जर खाऊ घातलं त्यांनी तर त्याचाही त्यांना चांगला उपयोग होईल. असे खूप सारे उपाय आहेत. माझं एक पुस्तक येतंय नवीन. काय झालं की आनंदी वास्तू हे पुस्तक आपलं पूर्वी होतं, त्याच्या बऱ्याच आवृत्ती आल्या, काही लाखांच्या मध्ये त्या विकल्या गेल्या. त्याच्यानंतर गंमत अशी झाली की त्या पुस्तकाची पायरसी झाली. बरोबर, जसं आपण मध्यंतरी सर सांगितलं, आपण त्या पुस्तकाबद्दल ते दाखवलं पण होतं, पायरेटेड पुस्तक. तर आता ते पुस्तक पूर्णपणे थांबवलंय. त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये तुम्हाला आनंदी वास्तू हे पुस्तक आता कुठेही मिळणार नाहीये, आणि जर ते मिळालं तर ते निश्चितच डुप्लिकेट आहे. तर ती गोष्ट थांबवलेली आहे. आनंदी वास्तू पूर्वीचं पुस्तक थांबवलंय आणि आता एक नवीन पुस्तक येतंय लवकरच, कमिंग सून, समग्र आनंदी वास्तू. हे समग्र आनंदी वास्तू जे पुस्तक आहे याच्यात पानं पण वाढवलेली आहेत. एकूण 480 पानं या पुस्तकामध्ये असणार आहेत. याशिवाय मंदिराचं वास्तुशास्त्र, पिरामिड वास्तुशास्त्र, देशांचं वास्तुशास्त्र, तुमच्या जिल्हानिहाय वास्तुशास्त्र, वेगवेगळे स्तोत्र, चालिसे, संग्रह, अशी प्रचंड माहितीचा 480 पानाचा समग्र आनंदी वास्तू नावाचा हा ग्रंथ आपल्या सर्वांच्या सेवेसाठी लवकरच मी हजर करतोय. आणि तुम्ही आता जुना आनंदी वास्तू कुठेही मिळणार नाही, त्यामुळे इथून पुढे तुम्ही हेच आनंदी वास्तू पुस्तक घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे आनंदी वास्तू पुस्तकाची किंमत ही 480 पानं असून सुद्धा अत्यंत कमी ठेवलेली आहे. त्यामुळे तुमच्या खिशालाही फार मोठा भुर्दंड बसणार नाही. त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त माहिती ही कमीत कमी पैशामध्ये उपलब्ध करून देण्याचं काम आणि वास्तुशास्त्राला आणि ज्योतिषशास्त्राला संपूर्ण जगामध्ये पसरवण्याचं कार्य या माध्यमातून करतोय. याशिवाय लवकरच समग्र आनंदी वास्तूचा दुसरा भागही हा येणार आहे. याशिवाय मृत्यू रहस्यावरती माझं एक पुस्तक येते की मृत्यू हा काय, अर्थात मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. मृत्यू काय आहे जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत कळत नाही. परंतु ऋषीमुनींच्या अनेक अहवालांचा आधार घेऊन, मेलेल्या अनेक लोकांचा विचार करून, त्यांच्याशी अभ्यास करून, बोलून, विविध सायंटिस्ट लोकांशी चर्चा करून, त्यांच्याशी मेल